नमस्कार, राजसेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सामनाच्या संपादिका सौ रश्मिताई उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एकविरा मंदिराच्या नेहरू चौकातील मुख्य प्रवेशद्वाराच्या कामाचे ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासह सभामंडप तसेच स्वागत कमानीचे काम करण्यात येत असून ॲडव्होकेट पंकज मोरे यांच्या प्रयत्नातून मंदिराचा कायापालट होत आहे। या पार्श्वभूमीवर सामनाच्या संपादिका सौ रश्मिताई उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील नेहरू चौक येथे उभारण्यात येणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कामाचे भूमिपूजन ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या हस्ते करण्यात आले। ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यावेळी ट्रस्ट अध्यक्ष सोमनाथ गुरव, विस्तारक कामिनी देसले, मनोहर गुरव, नंदलाल गुरव, संजय गुरव, सुनील गुरव, इंजिनियर रावसाहेब दुसाने, रेखा अण्णा, शिल्पकार हेमंत गुरव, राजूभाऊ बोरसे, निलेश नंदन, दत्ता शिंदे, आप्पा गवळी, पिंटूभाऊ चौधरी, पवन सोनार, रामभाऊ सोनोने, छोटू सोनोने, वाडिले, नंदू गुरव, भरत गुरव, भटदादा, संजय दुसाने, आशिष भडागे, गोकुळियन मामे, सौरभ जवरा, विक्की मर्ग यांच्यासह या भागातील रहिवासी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा माता मंदिराच्या विकास निधीमधून युवा सेना प्रमुख तथा माजी पर्यटन मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून 3 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता। त्या निधीच्या माध्यमातून वेगवेगळी विकास कामे म्हणजे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार या गेटाचं विकास काम गेल्या काही महिन्यांपूर्वी सुरू झाले असते। आता दुसरं मुख्य काम म्हणजे जे देवी मातेचं वैभव होतं, ज्या गेटापासून भाविकांना मुख्य एंट्री मिळत होती, ते वैभव म्हणजेच नेहरू चौकातील एकविरा देवी माताचा मुख्य प्रवेशद्वार गेट, त्याचं भूमिपूजन आज सर्व धुळेकर बंधूंच्या हस्ते संपन्न झालेलं आहे। भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, मंदिराचा विकास व्हावा, कोणालाही त्रास भाविकांना इथे होऊ नये याच्यासाठी खास करून आदित्य साहेबांनी हा निधी एकविरा देवी मंदिर ट्रस्टसाठी मंजूर केलेला आहे। त्याच्या विकास पूजनाचे काम आज संपन्न झालेले आहे। पुढील काळात देवी मातेच्या समोरील जो सभा मंडप आहे त्या गाभाऱ्याचं काम देखील चालू होणार आहे। सर्व भाविकांना नम्र आव्हान आहे की आपण आता देवी मातेची यात्रा सुरू होणार, आपण सर्वांनी काम सुरू असलेल्या विकास कामांना सहकार्य करावे आणि देवी मातेचं भक्तिभावाने दर्शन करावे। सर्वांना यात्रोत्सवाच्या शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।